तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 मध्ये एवढी मजा यायला लागली ना, एवढं एंटरटेनमेंट होत आहे की फक्त आणि फक्त राखी आल्यापासून बिग बॉस सारखं दिसायला लागलेलं आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच न टाइम घालता. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडा आणि राखी कशी आहे आणि कशी वागणूक करते हे पण मला सांगा, कारण की राखीचं मला तरी पर्सनली एंटरटेनमेंट वाटते खूप म्हणजे खूप. आणि मला आज अनुश्रीचं थोडंसं अनफेअर वाटलं तिथे, ज्यावेळेस अनुश्रीचं उत्तर चुकलं आणि ज्यावेळेस तिनं जे नावं घेतली विशालचं, त्यावेळेस अनुश्रीचं चुकी वाटले. कारण की मित्रांनो, विशाल हा कॅप्टन्सीसाठी कॅपेबल आहे आणि विशाल हा कॅप्टन बनू शकतो. पण अनुश्रीचं एकदम चुकीचं होतं. पण लास्टला जाऊन ते सगळेजण हारले आहेत, त्याचं काही नाही. पण विशालला अनुश्रीनं करायला नाही पाहिजे होती. आणि अनुश्री जे रडत होती ती स्वतः बोलली होती मन की मी रडेल तर माझं ते निव्वळ ऍक्टिंग आहे. आणि अनुश्री आहे ना, दोन्हीकडे पण आणि तिन्हीकडे पण खेळत आहे. सगळ्याकडून सेफ दाखवायचा प्रयत्न करते, मी तुमच्या आहे, मी तुमच्यासाठी आहे. आणि हे सगळ्यांना समजायला लागले, राकेश सरांना, तन्वीला आणि हे सगळ्यांना समजले की अनुश्री हे फक्त आणि फक्त डबल डुलकी आहे. मैं इधर भी चली मैं उधर भी चली अशी आहे अनुश्री. अनुश्रीचं कुणीही सिरियस घेणार नाही आणि अनुश्री आता तळ्यात मळ्यात होऊन डायरेक्ट बाहेरच जाणार आहे. मला तर असंच वाटतंय, कारण की अनुश्री आता खूप म्हणजे खूप इकडं पण तिकडं पण लावालावी पण करायला लागलेली आहे. आणि दीपाली ताई त्या टास्क मध्ये यार खूप म्हणजे खूप हसायला येत होतं, कारण की तिथे रशी कोणच खेचत नव्हतं. नंतर विशालने सोडला होता रशी, तर नंतर बोलतात की मला लागतंय मला लागतंय. ज्यावेळेस रशी खेचत होता त्यावेळेस काहीच नाही बोलले आणि ज्यावेळेस रशी खेचत नव्हता त्यावेळेस बोलतात मला लागतंय मला लागतंय. वा रे दीपाली ताई. आणि दुसरी गोष्ट, आता पीठ फेकली होती राखीने प्राजक्ताच्या तोंडावर, तर त्यावेळेस फक्त प्राजक्ताने रिॲक्शन नाही दिलं, पण विशालने आणि सगळ्या बाकीच्याने मिळून त्याच्या अंगावर पीठ टाकलं. ते ठीक होतं. पण तन्वी एवढं गुड लुक मध्ये का जाते सगळ्यांच्या, की चांगली का दिसते सगळ्यांना, की असं करू नका तुम्ही, रिॲक्शन देऊ नका तुम्ही, हे करू नका तुम्ही ते करू नका. पण खरं तर स्टार्टिंग तर तन्वीच करते, की पुढून जर ती तन्वीला त्रास कोणी दिला तर तन्वी डायरेक्टली रिॲक्शन देते आणि दुसऱ्यांना ज्ञान पाजळते की तुम्ही असं करू नका तुम्ही तसं करू नका. काय तन्वी डबल ढोलकी सारखं बोलतेस यार.